शासनाकडून स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक असून अद्यापही सोलापूर शहरातील 4ही परिमंडळातील 1,50,388 लोक ई-केवायसी केले नसल्याचे समोर आले आहे। गेल्या मार्च 2025 पासून ई-केवायसी करण्याचे काम प्रक्रिया सुरू आहे। आतापर्यंत शासनाकडून 4 वेळा ई-केवायसी करून देण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। बोगस रेशन कार्ड धारकांना आळा घालण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे। ई-केवायसी न केल्यास रेशन कार्डमधून नाव रद्द होण्याबरोबरच धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे। ई-केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर किंवा तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या। या प्रक्रियेमध्ये रेशन कार्ड धारकांची ओळख आणि आधार कार्ड, मोबाईल नंबर सत्यापित केला जातो। स्वस्त धान्य वितरणातील होणारी अनियमितता कमी करून पारदर्शकता वाढविण्यासाठी ही सिस्टीम अंमलात आणली जाणार आहे। सध्या आधार कार्ड, पॅन कार्ड प्रमाणे रेशन कार्ड हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे। रेशन कार्डचे पांढरं, केशरी आणि पिवळं असे 3 प्रकारचे रेशन कार्ड असून पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना सरकारकडून मोफत किंवा परवडणाऱ्या किमतीत अन्नधान्य दिले जाते। त्यामुळे शासनाने आता ई-केवायसी बंधनकारक केली आहे।